पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, सिंगलने या ठिकाणी धावसंख्येचा होतोय श्री गणेशा, राजू आणि साईनाथ ही सलामीची जोडी. राजूच्या बॅटमधून मला वाटतं एक धाव आली. साईनाथने चांगला फटका यावेळेस काऊ कॉर्नर झोन मध्ये, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जाईल सीमा पार. या बॉलवरती येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती एक झेल सुटला. जर तो झेल झाला असता तर थोडासा प्रेशर बॅटिंग टीम वरती देखील आला असता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण त्याला पाहिला असता, परंतु झेल सुटला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा मोबदला मात्र चुकावा लागते तो नवघर टीमला. तन्मयचा पुढचा बॉल पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षकांचा, परंतु मित्रमंडळी आताच या ठिकाणी सीझन चालू झालाय. सरावाचा जर आपण विचार केला तर प्रॅक्टिस कमी आहे. प्रत्येक टीमचा ग्राउंड मला वाटतं आत्ताच बनवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे सराव थोडासा कमी आहे. अपेक्षा क्षेत्ररक्षकांकडून असेल, परंतु प्रयत्न ते करतायत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय. हा खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र प्रहार चढवलाय. साईनाथचा अजून एक चांगला फटका, चेंडू सीमा पार. षटकार हाला मागच्या चेंडूवरती चांगला फटका. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा चांगला फटका, कलात्मक फटकेबाजी. ज्या पद्धतीने चेंडू फेकतोय गोलंदाज त्याच्या मेरिटनुसार मात्र बॅटिंग केली जाते. ऑन साइडला देखील फटकेबाजी होती, ऑफ साइडला देखील. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतोय हा चौकार. चला चेंडू मैदानामध्ये पुरवायच्यात. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय की 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रोग्रेस वरती आहे. पहिल्या बॉल वरती विकेट घेतली असती, कॅच घेतली असती तर या सर्व धावा वाचल्या असत्या, परंतु एक झेल किती महाग पडू शकते याचं प्रात्यक्षिक मात्र आपण मैदानावरती पाहतोय. या बॉल वरती षटकार आला, षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती. बिनबाद हा शब्द महत्वाचा. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये 23 धावा आल्या, बिनबाद 23 अशी अवस्था आपण पाहतोय. शेलू टीमची एक चांगली स्थिती मात्र या ठिकाणी निर्माण केली आहे ती साईनाथ या फलंदाजाने. विघ्नेश आलाय दुसरं षटक घेऊन. राईट टाइम ओव्हर द विकेट, ऑन साइडला खेळायचा होता परंतु पंचांचा इशारा. यस, वाईट बॉल. अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. आधीच दुष्काळ आणि आता त्यात 13वा महिना.
24 धावा धावफलकावरती लागल्यात. राजू आणि साईनाथची जोडी मैदानावरती. गोलंदाज प्रयत्न चांगला करतोय इथे पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट वरती. पहिली विकेट राजू हॅज टू डिपार्ट. हॅलो, प्रभात शेलार इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आला हा खेळाडू. राजू मात्र एक धावेचं योगदान देऊन बाद झाला. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मार बसला. साईनाथने खूप चांगली बॅटिंग केली परंतु त्यानंतर विघ्नेश मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अकोटप्प्याचा बॉल इथे दिशा दिली आहे फक्त, चेंडूला उडवलंय ते ऑन साइडला. लॉंग लेग झोन मध्ये येतोय हा सीमा पार षटकार. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. टायमिंग मात्र थोडस खराब आणि इथे खूप चांगली झेल. आणखी एक विकेट. एक षटकार जरूर मारला प्रभातने परंतु त्यानंतर मात्र त्याला बाद करण्यात यश आलं ते विघ्नेशला. चांगली बॉलिंग होतीये. एक षटकाराचा मार जरूर खाल्लाय परंतु 2 विकेट मात्र मिळवल्यात त्या विघ्नेशने. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय. कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि या धावफलकावरती धावांचा आपण विचार केला तर 30 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून मात्र चांगली सुरुवात या ठिकाणी होतीये. साईनाथची विकेट खऱ्या अर्थाने जोपर्यंत सेफ आहे, जोपर्यंत साईनाथ मैदानामध्ये खऱ्या अर्थाने शेडू टीमच्या संघनायकाला आणि पाठीराख्यांना मात्र अपेक्षित असेल ती एक मोठी धावसंख्या. ही मॅच असेल 4 ओव्हरची. 24 चेंडूंचं पहिलं सत्र आपण पाहणार आणि या पहिल्या सत्रामध्ये अद्याप तरी आपण विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 विकेट गेल्यात. इन ॲट नंबर 4 नवीन फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक रोहन शेलार. फुलर लेनचा बॉल, खराब चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार. फक्त चेंडू उचललाय, दिशा दिली आहे चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आणखी एक षटकार. हा नक्कीच मी विनंती करेन कारण आता पहिली मॅच जी आपण शो मॅच पाहिली मला वाटतं 50 तरी पोरं असतील वर्णे गावातील परंतु व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये थोडेसे कमी दिसत आहेत. चला सर्व आयोजक आपल्याला विनंती की आपण आपले व्हॉलेंटियर्स मात्र सीमारेषेलगत पाठवा कारण ते त्याची खूप गरज आहे. ज्या पद्धतीचा हा मैदान आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी मला वाटतं कॅमेरा पोहोचणं थोडंसं कठीण आहे त्यामुळे व्हॉलेंटियर्स तिथे असणं खूप गरजेचं आहे. एखादा चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या टीमला घरी जायला लागू शकतं. साईनाथ पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणारा खेळाडू मैदानावरती. आता चेंडू हवेमध्ये. ही संधी आहे विघ्नेशने निर्माण केली आहे आणि या संधीचं सोनं मात्र झालं नाही. ही विकेट खूप महत्वाची होती परंतु हा चेंडू जातोय सीमा पार. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. संधी होती क्षेत्ररक्षकाला परंतु ती संधी मात्र हुकवली आहे. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटक या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 ऑन स्कोरबोर्ड विथ 2 लॉस. 2 बाद 43 धावा लागल्यात धावफलकावरती. माफ करा या ठिकाणी थोडीशी चुकी होते. 41 धावा धावफलकावरती लागल्यात.
हॅलो शिवराज तिसरं षटक घेऊन आलाय शिवराज 41 धावा धावफलकावरती. विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली विकेट त्याने जरूर घेतल्या परंतु त्याच्यावरती फटके देखील बसले. एक षटकार एक चौकार आपण पाहिला. यावेळेस बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षक मात्र कोणती चुकी करत नाहीये. आणखी एक विकेट. रोहन शेलार देखील या ठिकाणी बाद होत आहे. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आला परंतु 7 धावसंख्येचं योगदान देऊन त्याला देखील बाद केलंय शिवराजने. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. साईनाथ अजूनही मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू शेडू टीम साठी. गणेश मसने नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 5व्या क्रमांकावरती आलाय. 3 फलंदाज बाद झालेत. सलामीला आलेला साईनाथ अजूनही तटस्थ आहे. गणेशसाठी पुलरलेनचा बॉल ऑन साइडला घेऊन काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू जातोय. सीमा पार. या बॉल वरती येतोय षटकार. विकेट घेतायत गोलंदाज विघ्नेशने देखील विकेट जरूर घेतल्या परंतु त्याने षटकार चौकार देखील तेवढेच खाल्ले. आणि आता पहिल्या बॉल वरती विकेट घेतल्यानंतर दुसरा बॉल थोडासा खराब त्याने फेकला शिवराजने आणि फुलरलेनच्या बॉल वरती आला हा षटकार. षटकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्येने घेतलाय वेग. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाजीला अनुकूल असं जरूर हे मैदान आहे परंतु तरी देखील बॉलिंग चांगली करावी लागेल. ते गोलंदाजांना आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा दिशा दिली. ऑन साइडला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा षटकार. नक्कीच ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी बनवली आहे त्या पद्धतीचं हे मैदान आहे नक्कीच इथे 75-80 धावा देखील चेस होऊ शकतात आणि झाल्यात. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिल्यात आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक सीझनला प्रत्येक वर्षी या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा होतात. एका सीझनला नाही म्हटलं तरी 3 ते 4 वेळा या मैदानावरती आपण आयोजन पाहतो आणि प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला या मैदानाचा अभ्यास जरूर असावा. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची एज घेतली आहे. थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे परंतु ही रेस कोण जिंकणार. नक्कीच चेंडू जातोय सीमा पार. या बॉल वरती येतोय चौकार आणि अर्धशतक मात्र या ठिकाणी सांघिक पूर्ण झालंय. चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे या फलंदाजांनी. साईनाथ असेल त्यानंतर गणेश खेळतोय त्यानंतर राजूने देखील 1 धावसंख्येचं योगदान दिलंय. प्रभात बाद झाला एक षटकार मारून. 1 षटकार 1 सिंगलचं योगदान रोहनने देखील दिलंय आणि या सर्व शिलेदारांचं योगदान जर एकत्रित केलं तर धावफलकावरती आपण पाहतोय 57 57 धावा. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. खऱ्या अर्थाने ग्राउंडची साथ येते फलंदाजांना. आणखी एक चौकार. 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. नशिबाची देखील साथ आहे कारण गोलंदाज बराच चांगला प्रयत्न करतोय. थोडासा टायमिंग बॅट अँड बॉलचा आपण मागच्या 2 चौकारांचा विचार केला तर एज घेतलेली परंतु एज घेऊन देखील आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू सीमा पार गेलेत. 2 चौकार आले. 61 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शिवराज वर द विकेट राईट. यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेस होतोय. शेवटचा चेंडू निर्धावाला. थोडासा निश्वास मात्र सोडला असेल तो गोलंदाजाने. 20.33 ची सरासरी राखली आहे. 18 चेंडूंची समाप्ती झाली. 18 चेंडूंमध्ये 3 ओव्हरमध्ये 61 धावा कुठल्यात आणि एक जमेची बाजू. 4थ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल पासून स्ट्राईक आहे ती साईनाथला. चांगली बॅटिंग साईनाथची आपण पाहिली आहे. 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने तब्बल आपण विचार केला तर 26 या धावसंख्येवरती खेळतोय. अंकुश देशमुख.
राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल मात्र साईनाथला थोडासा थांबवलाय त्याने. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक खऱ्या अर्थाने हानामारीचं षटक हे ओळखलं जातं, कारण लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतो आणि त्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने दबाव असतो तो गोलंदाजावरती. इथे फुलर लेनचा बॉल आणि चेंडू फेकून दिलाय सीमा पार. या बॉलवरती आलाय हा बिग हिट षटकार. तिसरा षटकार साईनाथच्या बॅटमधून आलाय. 3 षटकार, 3 चौकार आणि 1 दुहेरी धाव, अशा 32 धावसंख्येवरती हा वैयक्तिक खेळाडू खेळतोय. चला व्हॉलेंटियर्स प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, मोठा फटका, चेंडू सीमा पार. आणखी एक षटकार. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती लागल्यात. 38 या धावसंख्येवरती खेळतोय हा खेळाडू. अर्धशतक त्याचं पूर्ण होईल का साईनाथचं? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फंबल झालं आणि सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं. एक शॉर्ट रन. बघा टेम्परामेंट, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा असतो आणि इथे एकच धाव येईल. 74 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 39, साईनाथच्या वैयक्तिक 39 धावा आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. साईनाथचा आणखी एक तडाखेबंद फटका. येतोय षटकार. ऐंशी धावा लागल्या धावफलकावरती आणि 45 या धावसंख्येवरती खेळतोय साईनाथ. शेवटचा चेंडू. 23 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 ओव्हरचा सत्र आणि या शेवटचा बॉल आहे अंकुशचा. अकुटाप्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला, चेंडू जातोय सीमा पार, परंतु वन बाउन्स. या बॉल वरती येतोय चौकार आणि ती